हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे संडेची सकाळ, रविवारची सकाळ आणि घरात काढलेलं आहे काम. तर आता काम काय, तर आमचं चालू आहे गार्डनिंग. तर माझं विंडो गार्डन जे आहे ते जरा अपडेट करायचं आहे, अपग्रेड करायचं आहे. तर थोडेसे प्लांट्स आणलेत. काल गेलो होतो. काल भरपूर पाऊस होता, पण तिकडे प्लांट्स घेताना खंबालपाड्याला आम्ही नेहमी जात असतो. तिकडे खूप छान छान प्लांट्स मिळतात. छानशी अशी नर्सरीज आहेत, भरपूर साऱ्या नर्सरीज आहेत तिकडे. मग एकदा मी ब्लॉग पण बनवलेला तिकडे, मला वाटतं वर्ष झालं असेल. वर्षभरापूर्वी मी ब्लॉग केलेला त्या नर्सरीचा. तर आम्ही वरचेवर असं झाडं आमची खराब झाली का दुसरी आणून त्याच्यामध्ये लावत असतो. तर आता 2-3 झाडं माझी खराब झालेली आणि कुंड्या पण थोड्या रिकाम्या झालेल्या. म्हटलं चला, आणि 2-3 तुटायला सुद्धा आल्यात कुंड्या. तर म्हटलं तुटण्या अगोदर सगळं रिप्लेस करून टाकूया. तरी काही ऑनलाईन मागवल्या आहेत कुंड्या मी, त्या अजून आलेल्या नाही आहेत. त्या आल्या की छोटी मोठी झाडं आहेत ती त्याच्यामध्ये लावायची आहेत, खिडकीला जी आपण हँग करून लावतो ना ती. तर म्हटलं चला आजचं माझं हे गार्डनिंगचं काम तुमच्यासोबत शेअर करावं. तर अशी झाडं आणलेली आहेत, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेरानी. ही बघा, अशी जास्वंदीची 2 प्रकारची जास्वंद आहे. ही अशी डार्क गुलाबी आहे आणि ही मस्त लाल कलरची जास्वंद आहे. हे असं माझ्याकडे झाड आहे, पण ते खूप जुनं झालं आहे, त्यामुळे आता ना त्याला फुलंच येत नाही आणि झाडही खूप खराब झालं आहे. तर आता बघू, त्याचे काढून त्याचे सॅपलिंग्स लावून टाकीन आणि हे झाडसुद्धा लावीन. आणि हे एका कुंडीमध्ये लावायचं आहे. मला कणेर बरेच वर्ष लावायची होती, तर ही कणेरीचं झाड घेतलेलं आहे. 2-4 कळे आलेले आहेत त्याला छोट्या छोट्या. एक तुळस घेतली आहे. तुळस माझ्याकडे 7-8 महिन्याच्या वर तर टिकतच नाही. हे अशी शोभेची थोडी झाडं घेतली आहेत, कारण का हॉलची खिडकी आहे ना, इथे जास्त उजेड येत नाही, ऊन येत नाही. म्हणजे उजेड येतो पण ऊन तसं डायरेक्ट सनलाईट मिळत नाही ना झाडांना, म्हणून मग ही अशी शोभेची झाडं घेतलेली आहेत. तर हे एक घेतलेलं आहे. हे 200 रुपयाला पडलं मला. बाकी जास्वंदी वगैरे मला 70 रुपयात मिळाल्यात. कणेर, जास्वंदी, तुळस पण मोठी आहे ती, म्हणून 70 रुपये. परत हा एक गुलाब घेतलेला आहे मस्त. ही 200ची झाडं आहेत, 200 रुपयाची. हे मी, तुम्ही बघितलंच असेल, माझं IKEAमधून मी आणलेलं हे आणि हे. तर हे पण मी आहे तसंच त्याच कुंडीमध्ये ठेवलेलं, कुंड्यांमध्ये. तर आता मला ते कुंड्या चेंज करायच्या आहेत, त्याच्यासाठी मी मातीच्या मस्त कुंड्या पण आणल्या आहेत, कारण का काही खराब झाल्या आहेत ना कुंड्या. आणि ह्या प्लॅस्टिकच्या ना मला काढून टाकायच्या आहेत. बघा, हे जास्वंदीचं झाड होतं, खूप छान होतं, तर ते गेलं आहे पूर्णपणे. तर आता ते काढून टाकायचं आहे. ही एक जास्वंद आहे, हिला पण रिप्लेस करते दुसऱ्या पॉटमध्ये. आणि हा तर रिकामाच झाला आहे, ती प्लॅस्टिकची कुंडी काढून टाकणार मी. हे झिझी प्लांट आहे, चांगलं मोठं झालं आहे, तर मला त्याला ना मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करायचं आहे. तर असं सगळं काम आहे. आणि गुलाब घेण्याची मी डेअरिंग यादीमध्ये करत असते. माझ्याकडे टिकत नाही गुलाब, पण तरीसुद्धा घेत असते. आवडतं ना, काय करणार, आवड आहे. आणि आता ना जरा बाहेरच्या झाडांचं ट्रिमिंग केल्यामुळे ना बरंचसं ऊन येतं आहे, त्यामुळे मग गुलाब घेण्याची डेअरिंग केली आहे. तर आता बघू, पाठच्या गॅलरीत गुलाबसुद्धा लावणार आहे. तर आता ही सगळं काम करायचं आहे. आणि साईड बाय साईड माझं ना घरातलं कुकिंग पण चालू आहे. तर आज संडे, त्यामुळे केलं आहे चिकन. तुम्हाला दाखवते, आज चिकन सुक्का बनवलेला आहे आणि मस्त कोकमाची तिवळ पण केलेली आहे. भाकरी आणल्या आहेत आणि भात लावला आहे. तो कुकरमध्येच असंच, म्हणजे वरचेवर झाकण ठेवून असं करायला ठेवलं आहे. ते चिकन सुक्का आहे. चांगली उकळी आलेली आहे त्याला आता. आणि मला वाटतं आता ते चांगलं शिजलेलं असेल. आता बघूया आपण. नंतर प्रेशर कुकरमध्येच केलं आहे. मोठा आहे माझा प्रेशर कुकर आणि जाड आहे ना चांगला, त्यामुळे ह्याच्यामध्ये छान बनतं. आणि चिकन बघा, मी असं मोठ्या फ्लेमवरच बनवते कधीही. असं करायला ठेवलं आहे, पण आता जरा जास्तच उडतं आहे, तर गॅस कमी करते. आत्ताच वाटण माझं घातलं आहे मी ह्याच्यामध्ये. तर वाटण घातल्यानंतर ना मी खूप जास्त उकळवत नाही त्याला, पण थोडंसं आता सुक्का म्हटल्यावर थोडं पाणी आटायला पाहिजे ना, म्हणून ठेवलं आहे. पण काय आहे ना, राजला आणि हर्षदला थोडासा रस्सा लागतो, एकदम सुक्का पण नाही चालत, म्हणून त्याच्यात. आणि चिकन मला वाटतं तयार झालेलं आहे. येस, शिजलेलं आहे. तर आता मी काय करते ना, ह्याच्यात कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून ना प्रेशर कुकरचं झाकण लावून टाकते. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ते प्रेशर कुक होत राहील. असं प्रेशर कुक होत राहील याच्यामध्ये झाकण. कारण का ही जी वाफ आहे ना
आणि तो स्मेल मग चांगला टिकून राहतो. तर मी कुकरचं झाकण लावून घेते. आणि इथे राईस केलेला आहे. ही मस्त कोकमाची तिवळ केली आहे. मी नेहमी सोलकढी वगैरे करते पण हल्लीच एका व्लॉगमध्ये मी बघितलं रेड सॉईल स्टोरीजमध्ये, तर छान तिने कोकमाची तिवळ बनवली होती. तर म्हटलं चला मी पण बनवते. आज मला आठवण झाली तिवळाची. आम्ही तिवळ नाही जास्त करत, आम्ही कोकणातले ना, त्यामुळे आम्ही सोलकढीच जास्त बनवतो. पण आज मी मस्त फोडणी घालून अशी लसूण, कढीपत्ता आणि जिरं असं फोडणीला घालून मस्त तिवळ केलेली आहे. आणि भाकरी आणलेल्या आहेत. हे दूध बीत सकाळचं माझं सगळं काम. आणि आज ओटा बघा माझा एकदम तुम्हाला पसारा दिसेल. म्हणजेच मला तर आज पसारा मी असा ठेवू शकली आहे, म्हणजेच मला OCD नाही आहे. हे कन्फर्म झालं की मला OCD नाही आहे. तर ठीक आहे, कारण का आज मला सायमल्टेनियसली सगळी कामं करायची आहेत. हे पण इकडे सगळं पसारा काढून ठेवलेलं आहे, सगळं इकडचं तिकडे तिकडचं इकडे. ही देवांची तोरणं वगैरे धुवून ठेवली आहेत. सकाळ उठल्यापासून सगळी कामं चालू आहेत. सगळा कामाचा पसारा आहे. तर आज आम्हाला हे काम आटपायचं आहे, कारण का हर्षदला सुट्टी नसते. हर्षदला बरेच दिवसांनी सॅटर्डे संडे सुट्टी मिळाली आहे. आणि परत पुढच्या आठवड्यापासून त्याचं काम चालूच नाही का, त्याच काम चालू. त्याला मग सुट्टी वगैरे जास्त मिळणार नाही का लोक. तर आता आजच्याच हे काम आम्हाला आटपून टाकायचं आहे. म्हणून मग हे. आणि आमचं सॅटर्डे नाईट जरा स्पेशल असते. आम्ही जरा एखादी मूवी वगैरे बघतो, थोडं फिरून येतो, लेट मूवी बघतो. पण काल आम्ही बघितली नाही, कारण का आम्हाला लवकर उठून हे सगळं आटपायचं होतं. सकाळीच नाश्ता वगैरे पण करून झाला आहे. बरं आता जास्त बडबड करत नाही मी, तर तुम्ही बोर व्हाल. आता कामाला लागूया चला. आता हे सगळं आमचं काम करून झालेलं आहे. ते पसारा मी इथे करताना ना शूट नाही करू शकले, कारण का भरपूर सारं मातीत, अजून माझे हात मातीचे सगळे. तर मातीत काम करताना शूट कोण करणार, तो प्रॉब्लेम होता. कारण आज पण जरा बाहेर गेलेला आत्ता आला आहे तो. तर मी कुंडी हे बघा, ज्या सगळ्या कुंडी इथे लावून झालेल्या आहेत सगळे. मस्त मी दाखवते तुम्हाला व्यवस्थित. तर ही माझी पीस लिहिली आहे, जरा कोपऱ्यातच गेलेली. आता तिला आहे त्याच कुंडीत ठेवलं आहे. आणि हे अँथोरियमचं झाड मी आता आयकियामधून घेऊन आलेली ना, अजूनही फुलं बघा त्याची छान राहिली आहेत. मला वाटतं महिना झाला असेल ना वर्षात जास्त आयकियाला जाऊन. हां, तर हे आत्ता मी त्याला कुंडीत लावलं आहे. ते होतं त्याच्यातच होतं. आता मातीच्या कुंड्या आणल्या आहेत मस्त. मातीच्या कुंड्यांमध्ये ना झाडं छान होतात. हे झिझी प्लांट आहे, त्याला थोडंसं बांधून ठेवलं, खूप पसरलेलं. आणि हे माझं मनी प्लांट इथे सुंदर झालेलं आहे. ते ऑलरेडी आहेच, म्हणजे छान झालेलं आहे. आणि इथे हे पॅन्टास आहे. हे पॅन्टासचं पण इथे ह्या साईडला शिफ्ट केलं. इकडे होतं ते, तर ते इथे शिफ्ट केलं आहे. आणि तिकडे पाम ट्री वगैरे असं सगळं, ही सगळी झाडं लावली. दाखवते त्या बाजूनी. आणि हे बघा, ही आत्ता काल आणलेली झाडं ह्याच्यामध्ये लावली. तर छान दिसतं. खिडकी व्यवस्थित झालेली आहे. आता बाहेर जायचं आहे आणि बाहेरच्या कुंड्यांमधली झाडं व्यवस्थित करायची आहेत, कारण का 2 कुंड्या तर पडायलाच आल्यात. पण मी ज्या ऑनलाईन मागवलेल्या ना हँगिंगच्या कुंड्या, त्या तर आलेल्या नाही आहेत. पण ठीक आहे, 1-2 रिकाम्या पण आहेत. 2 तरी कुंड्या रिकाम्या आहेत. त्याच्यामध्ये बघूया कुठले मला आता रिप्लेस करता येतील, आणि मग ते करून टाकतो. चला मग आता बाहेर जाऊया ना. चला, कोण उचलत आहे ही झाडं? ही झाडं आहेत सगळी, ही घेऊन जायची आहेत बाहेर. आणि मग बाहेरच त्यांचं प्लांटिंग करून टाकूया. काय घेऊन जायचं? चला, चपला काढता. चला, आता आमचं पावसात काम करून झालंय. आमची होळी हे झाली आहे. पिजलोय आम्ही पूर्ण. आणि वाजलेत किती राज? वाटतं 2 तरी वाजले असणार. बापरे, माझ्या डोक्याला हे काय लागलंय? चिखल माती लागली आहे. तर भरपूर काम केलं आहे आम्ही, पावसात भिजून काम केलं आहे. आणि दाखवते आता झाडं कशी लावली आहेत ते. ही आहे किचनची खिडकी. तुळस ठेवली आहे इकडे. आता आतमध्ये जाऊन आता ही ह्या कुंडीमध्ये लावणार. आणि हे झाड शिफ्ट करायचं आहे. ह्या 2 कुंड्या लावून ठेवल्या आहेत. ह्याच्यात मला एकात म्हणजे दोन्ही साईडला बहुतेक मी पुदिनाच लावेन. पुदिना लावायचं आहे. हे आतमध्ये ठेवायचं आहे. ही बेडरूमची खिडकी. इथे पण लावायला एक प्लांट घेतलं आहे, ते आतमध्ये ठेवलं आहे, ते लावायचं आहे. आणि ही आमची बेडरूमची गॅलरी. आणि मस्त लावलेत जास्वंदी, छान जास्वंदी. आणि ही आधीचीच आहे, मोठीच्या मोठी, पण कुंड्या चेंज केल्या आम्ही.
दुसऱ्या कुंड्यांमध्ये, कारण का त्यांना तुटायला आलेल्या अगदी, तर ते चेंज केले आहेत. लिलीला फुलं आली होती, आज नाही आहेत. रेन लिली आहे ती. आणि ही सगळी गॅलरीची आमची बाग. इथे मस्त रोज लावलेत, रोजेस. ही मिरचीचं ना बी टाकलेलं, मस्त रोप आली आहेत त्याला. ही पण लिली आहे, हारामध्ये असते ना ती लिली आहे. ही काय जिपरी म्हणतात त्याला. आणि हे कणेरीचं प्लांट लावलं आहे छानसं, मस्त करणार. हे नाही, ही गुलाबी आणि पांढरी जास्वंद आहे, ही आधीचीच आहे माझी. हे टर्टल वाईन आहे, छान झालं आहे आता पावसाळ्याचं. पण आता हे प्लांट लावताना थोडंसं हे खराब झालं, पण ठीक आहे, आता पावसात ते होऊन जाणार, सगळं कव्हरअप होऊन जाणार याला. तर अशी आहे आमची बाग. चला, पाऊस आलेला आहे, मी पळते लवकर लवकर. चल ही कुंडी घेऊया आणि आज जाऊया, पाऊस आला परत. तू चल पण. तर एवढा पाऊस पडत होता त्यामुळे मला बिलकुल शूट करायला मिळालं नाही. इथे तिथे माती लागलेली आहे आता मला दिसतंय. तर आता घरात जातो आणि घरातून जी झाडं लावायची आहेत ना ती लावून घेतो. आणि जेवायचं पण आमचं बाकी आहे आज. लेट म्हणजे टू मच लेट झालेलं आहे सगळ्या गोष्टींना, पण ठीक आहे, काम सगळं झालं म्हणजे काही मग नंतर टेन्शन नाही. पूर्ण भिजली आहे मी. तर सगळी की दुपारी कामं वगैरे झाली आणि डीमार्टला वगैरे जाऊन आलो आम्ही आत्ताच. तर आणि आता सगळी कामं झाली, सगळी झाडं वगैरे लावून झाली. आणि आत्ता मी ज्या कुंड्या मिशोवरून मागवलेल्या ना त्या आत्ता आलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते कशा मागवल्या मी ते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया ना आजचं, म्हटलं झाडांचं. पण आता इतक्यात मी काही लावणार नाही, बघू, कारण का आता झाडं सगळी लावून झाली आहेत, सगळं सेट झालं आहे. जर ना लवकर आले असतं ना तर आज हे सगळं काम झालं असतं. आता परत चिखलात काम करा म्हणजे तेवढा स्टॅमिना नाही राहिलेला. आता इतक्यात तरी नाही करणार, पण ठीक आहे. ओके, हे हँडल्स आहेत त्याचे कुंड्यांचे. हँडल्स असे सेपरेटली दिले आहेत त्यांनी. म्हणजे मग स्क्रू वगैरे पण मला वाटतं ह्याच्यामध्ये, हो स्क्रू पण आहेत त्याचे. आणि ह्या आहेत कुंड्या. ते ह्या अशा असे पॉट्स मागवले ते बघा, असे मस्त त्याच्यावर पोल्का डॉट्स आहेत, छान वाटतात. तसे कलरफुलच होत्या 3 कलरमध्ये. तसं फ्रंट साईडलाच म्हणजे असे डॉट्स आहेत, बाकी बॅकला नाही आहेत त्याच्या. आणि ते हँडल आहेत ना ते असे इथे त्यांनी होल दिलेले आहेत, त्याच्याने फिक्स करायचे. स्क्रू पण दिलेले आहेत त्याचे. तर असं व्यवस्थित पॅकेज आलेलं आहे, मस्त पॅक करून. आता हे बघू पुढच्या आठवड्यात वगैरे ह्याच्यामध्ये झाडं माझी आहेत लावायची, ती लावून टाकेल. आणि ह्या कुंड्याच्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत, मी एका ह्याच्यात अशी 2 झाडं पण लावू शकते. बघू आता जशी झाडं आहेत त्याप्रमाणे होईल. हे असे छान दिसत आहेत, चांगले. आणि अजून एक वस्तू मी मागवलेली, कुठली गेली, हां काय हे मागवलेले आहेत मी खोलून बघितले होते म्हणून ओपनच आहे. त्यांचं वस्तू व्यवस्थित येते की नाही ते सगळं बघावं लागतं ना म्हणून. तर हे असे टी कोस्टर्स मागवलेत मी, छान आहे, मस्त मँगो वूडचे आहेत, पण छान पॉलिश आहे. आणि त्याला मागे बघा असे रबर बुश पण दिलेले आहेत, त्यामुळे तसं व्यवस्थित स्टर्डी राहतील, ते असे घसरणार नाही. हे बघा असे स्टर्डी राहतात त्याच्यामुळे, हे रबर बुश असल्यामुळे. आणि मस्त शाईन आहे, फिनिशिंग खूप चांगली आहे. आता हे कितीला मिळालेत मला वाटतं काहीतरी 160-70, मी तुम्हाला दाखवेन स्क्रीनवर कितीला घेतले तिथे. असे 4 आलेले आहेत. माझे जुने आहेत ते काढून टाकते. हे मला फ्रीमध्ये मिळालेले ॲक्च्युली एका एक्झिबिशनमध्ये. कशावर आता ते पण नाही मिळाले, हां काहीतरी ॲसेटचा त्यांचा मेळावा होता त्याच्यामध्ये. आता मी ह्याच्यात हे राहत आहेत का म्हणून, आणि हे आता मी फेकून देईन, कारण तर हे ना घासायला वगैरे पण जमत नाही, क्लीन होत नाहीत व्यवस्थित, असे फोमचे आहेत एकदम. हे बघा खराब झालेत तर टाकून द्यायचे. आणि डीमार्टमधून मी याचं सामान भरलं, तर डीमार्टमधून भरपूर सामान, म्हणजे आपलं नेहमीचा किराणा असतो तर मी डीमार्टमध्येच भरते, तांदूळ वगैरे सगळं, डाळी कडधान्य सगळंच.
तर त्याच्यासोबत मी खास म्हणजे काय हे की घेतलं आहे तर मेमरी फोमच्या पिलोज घेतलेल्या आहेत. तर ह्या उशा घेतल्या आहेत, खूप चांगली क्वालिटी आहे. हे बघा, दाबलं ना कशा आपोआप थोड्या वेळाने अशा बाहेर येतात. हे बघा, म्हणजे मस्त चांगल्या क्वालिटीच्या मेमरी फोमच्या आहेत. तर उषा काही ना मी टाईम टू टाईम चेंज करत असते. वर्ष दीड वर्ष झालं ना का मी म्हणजे त्याला फंगल इन्फेक्शन वगैरे मोस्ट ऑफ पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन होतं ह्याला उशांना. त्यामुळे मग मी त्या चेंज करत असते वर्षभर. आणि आता मग घेतल्या ते ह्या चांगल्या क्वालिटीच्याच घेतल्या आहेत, वॉशेबल आहेत. त्यामुळे मग म्हटलं ह्या वॉश पण करता येतात आपल्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकून. तर ह्या घेतल्या आहेत, काढून दाखवते मी तुम्हाला. क्वालिटी तर खूप चांगली आहे. ही ना मला 699ला एक उशी पडलेली आहे बघा. 699ची उशी आहे, म्हणजे 700ला एक उशी आहे. तर 3 उशा घेतल्यात आमच्या तिघांसाठी आणि खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे, मस्त आहे. आणि ह्या आपल्या म्हणजे आपल्यासाठी खूप चांगल्या असतात ह्या मेमरी फोमच्या उशा, मानेसाठी विशेषतः. तर म्हणून मग ह्या घेतल्या. थोडे कॉस्टली असलं तरी वस्तू चांगली घ्यावी, कारण का शेवटी आपल्या तब्येतीपुढे दुसरं काही नाही, हो की नाही. तर ह्या 3 उशा घेतल्या डीमार्टमधून, चांगल्या वाटल्या म्हणून. आणि शिवाय मी आता रक्षाबंधन आले ना, तर राख्या घेतलेल्या आहेत अशा 2. तर ही राजसाठी आहे आणि ही कृष्णासाठी. तर मी एक राजला राखी बांधते आणि एक माझी कृष्णाची मूर्ती आहे, त्याला कृष्णाला राखी बांधत असते. परत हे किचनसाठी डस्टर घेतले, ते खूप चांगले पडतात किचनसाठी, मायक्रोफायबरचे. तर मी ओटा वगैरे हे सगळं पुसायला हे मायक्रोफायबरचे डस्टरच वापरते. आणि शिवाय घेतलेला आहे एक रेनकोट, कारण का माझा रेनकोट आहे बरेच वर्षापासून आहे, अजून व्यवस्थित एकदम चांगला आहे. मी शॉपमधूनच घेतलेला, पण आता हा डीमार्टमधून घेतला आहे. कारण का 2 राजसाठी एक आणि हर्षदसाठी असे 2 घेतलेले ना, दोन्हीचं काय झालं, अस्तर आतून डीमार्टमधूनच घेतलेलं, चांगल्या क्वालिटीचे घेतलेले, तर त्याचं अस्तर आतून फाटलं आहे. तर हात घालायला गेलं का अस्तरमधून आत बाहेर निघतो असा हात. तर मग हे सिम्पलच असा हा घेतलेला आहे, कारण तो गाडीवरनं लागतो. हा 300 रुपयाचा आहे फक्त, 299चा. तर चांगला वाटलं. असं लॉंग असेल ना तर बरं पडतं. हा लॉंग आहे एकदम बघा पायापर्यंत. मग गाडीवर बसलं ना तरी मग असं तो वर जात नाही जास्त आणि भिजायला होत नाही. मग असं लॉंगमध्ये हवा होता तर तो घेतला आहे. कॅप बीप व्यवस्थित आहे त्याला, म्हणजे चेहऱ्यावर जास्त पाऊस त्यामुळे येत नाही. तरी आम्ही कॅप घालतोच, कॅप घालून मग ह्याची कॅप लावतो असं करतो. तर हा रेनकोट पण घेतला. अशी छोटी मोठी शॉपिंग केलेली आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. परत माझं गार्डनसुद्धा दाखवलं. आता ह्या कुंड्या लावल्यानंतर सुद्धा मी मग तुमच्यासोबत शेअर करीन कसं दिसतंय ते पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेनच तुम्हाला. तर असे माझे सगळे मिक्स टाईपचे ब्लॉग असतात. माझं कुकिंग असतं, परत माझं शॉपिंग असतं, DIYs असतात, परत जे काही मी असं हॅपनिंग असतं लाईफमधलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. अरे हां, आणि हाईप करायला मात्र विसरू नका. तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडत असेल तर हाईप पण नक्की करा. बाय.